हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. अभंग 2859. प्रीतीच्या भांडणा नाही शिरपाव, वचनाचेनी भावनिष्ठुरता. जिने तरी एका जीवे उभ्यंता, पुत्राची या पिता दुःखवे दुःखे. काय जाणे तुटो मायेचे लिगाड, विषमते आड उरोनेनी. तुका म्हणे मज करुणा उत्तरे, करिता विश्वंभरे पाविजेल. 2859. पिता पुत्राच्या भांडणाला काही आरंभ शेवट नसतो. केवळ शब्दाचे बुडबुडे असतात. ते मुळात एक जीव असतात. भांडणातील निष्ठुरतेचा भाव शब्दांचा आणि शब्दापुरता. या निष्ठुर शब्दांनी मायेचे बंधन काय तुटणार. पुत्राला दुःख झाले तर पिताही दुःखी होतो. त्यांच्यात विषमता निर्माण होणे अशक्य असते. तुकाराम महाराज म्हणतात, मी करुण शब्दाने देवाला हाका मारित असतो. त्यातील भावार्थ जाणून भगवंत मला प्रसन्न होईल ही माझी खात्री आहे. 2860. नको घालू झांसा, मना उपाधी ओळसा. जे जे वहावे संकल्प, पुण्य तरी तेची पाप. उपजतो भेव, होतो कासावीस जीव. तुका म्हणे पाहू, होईल ते निवांत साहू. 2860. हे मना, दडपशाही करून उपाधीच्या आशेने मला जन्माच्या चक्रात फिरवू नकोस. देहोपाधीच्या आधाराने पुण्याचे संकल्प वाहिले तरी त्याचे पापच होते. मन उपाधीकडे वळू पाहते, संकल्प करते तेव्हा भयभीत होते. त्याने जीव कासावीस होतो. तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी अलिप्तपणे जे होईल ते साक्षी भावाने पाहत राहावे. 2861. बीजी फळाचा भरवसा, जतन सिंचना सरिसा. चालविलिया आशा काकुलती ते नाड. हा तो गडसंधीचा ठाव, पिके पिकविला भाव. संकोचोनी जीव, दशा केली जतन. माती घाली धनावरी, रांडा रोटा वरी वरी. सुखाचे शेजारी, दुःख भ्रमे भोगितसे. तुका म्हणे दिशाभुली, झाल्या उपराटी चाली. निवाड्याची बोली, अनुभवे साक्षीसी. 2861. जमिनीत बी पेरून त्याची चांगली मशागत केली, खाद्य पाणी दिले, त्याचे रक्षण केले तर निश्चित त्यातून फळ मिळते. पण यापैकी काहीही प्रयत्न करता फळ प्राप्तीसाठी वेड्या आशेने अधीर होतात. त्याचा काय उपयोग. उलट ही स्वतःची फसवणूक आहे. ही देहदशा मोठी बंधनकारक आहे. या दशेत जीव आपापल्या भक्तिभावाने प्रमाणात मर्यादेने वागतात आणि देहभावनेत गुंतून राहतात. विपुल धन असून ते जमिनीत पुरून विधवा स्त्रीप्रमाणे दैन्य अवस्थेत राहतात. असे लोक आत्मस्वरूपाचे ज्ञान असून हे जीव भ्रमरूप दुःख भोगतात. ही धोकादायक जागा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संकुचित भावाच्या उफराटी चाली सोड. बीजात वास करणाऱ्या फळाचा अनुभव घे, दृढ भाव धर. 2862. काय उरली ते करू विनवणी, वेंचलो वचनी पांडुरंगा. अभेरलो आता कैचे नामरूप, आदर निरोप तरी तो नाही. माझा मायबाप गेलो सलगी, तो हे तुम्ही जगी सोयरिका. तुका म्हणे आता जोडोनिया हात, करी दंडवत ठाईचा ठाई. 2862. पांडुरंगा, आता तुला विनवणी करून सांगायचे काय राहिले. मी यापूर्वीच सर्व काही सांगितले आहे. माझी कसलाही प्रतिष्ठा लौकिक राहिला नाही. तुम्हाला माझा धड स्वीकार करीत नाही आणि धड मला निरोपही देत नाही. मला सदा प्रेमाचा संदेशही पाठवित नाही. तू माझा मायबाप आहेस म्हणून तुझ्याशी सलगी करायला गेलो, पण तू केवळ माझा नव्हे तर सर्वांचा सोयरा आहे हे दाखवून दिलेस. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून मी तुला दोन्ही हात जोडून नमस्कार करीत आहे. 2863. आवडी धरूनी करू गेलो लाड, भक्तिप्रेम कोडन पुरेची. मनवनी जीव ठेला आसावनी, खेद होतो मनी बहुसाल. वेठी ऐसे वाटे निर्फळ कारण, शीतळ होऊनी खोडावलो. तुका म्हणे सरते नवेची पायांपे, बळ केले पापे नवे भेटी. 2863. पांडुरंगा, तुझ्या भक्तिप्रेमाची आवड धरून लाड करायला गेलो, पण आमच्या भक्तीचे तुमच्यावरील प्रेमाचे तुम्हाला कोड कौतुक नाही. देवा, मी मनापासून तुमची अपेक्षा केली याची मला खंत आहे. वेठ बिगारी मजुराच्या कामाप्रमाणे आजपर्यंत मी भक्ती सेवेचे कार्य केले, पण ते निर्फळ झाले.
निरुपयोगी झाले. मी लाकडाच्या उंडक्याप्रमाणे थंड निश्चल होऊन राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमच्या चरणांजवळ जाण्यास लायक नाही. तुमच्या चरणाचा आसरा मिळत नाही म्हणून केवळ भेटही होत नाही. 2864. प्रीतीचा तो कळवळा, जिव्हाळीचा वेगळा, बहुनेदी रडो माता. दुश्चिंत होता धीर नवे, वरी वरी तोंडा पुरते, मोहरिते कळतसे. जाणवनिया नेनता, तुका म्हणे नवे लोकांसारिका. 2864. प्रीती असेल तिथला कळवळा आणि जिव्हाळ्याच ही वेगळाच असतो. बाळावर संकट येऊन ते दुःखी झाले तर मातेच्या अंतःकरणातील कळवळा जिव्हाळा मातेला धीर धरू देत नाही. माता लगेच धावून येते, बाळाला रडू देत नाही. तापल्या त्याला तडवणाऱ्या मोहरीसारखा वरवरचा दिखाऊ कळवळा जिव्हाळा लगेच ओळखायला येतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी खरा जिव्हाळा ओळखून आहे, कारण तो जाणून आहे, अनुभवी आहे, लोकांप्रमाणे अज्ञानी नाही. 2865. हागे आता हाची लाहो, माझा अहो विठ्ठला. दंडवत दंडवत वेगळी मातन बोले, वेगळाल्या कोठे भागे. लागे लावावा, तुका म्हणे केल्या जमा, वृत्ती क्षमा भाजुनी. 2865. विठ्ठला आता एकच छंद लागला आहे, दिसेल त्याला जीवाला नमस्कार करणे आणि नमस्कार याशिवाय अन्य शब्द न बोलणे. तुझ्या प्राप्तीसाठी अन्य साधना उपासना कोठे करीत बसू. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला दया क्षमा इत्यादी वृत्ती भाजून शरणागतांच्या वृत्तीत जमा केल्या आहे. 2866. तुम्हासी न कळे सांगा काय एक, कासया संकल्प वागवूमी. आहे ते सत्ता ठेविलो, स्थापुनी प्रमाणीची वाणी वदे आज्ञा. कृपा झाली मग न लगे अंगसंग, निजध्यासे रंग चढता आहे. तुका म्हणे मागे बोलिलो ते वाव, आता हाची भाव दृढ झाला. 2866. भगवंता तुम्हाला कळत नाही अशी एक तरी गोष्ट आहे का? मग मी मुद्दाम तुम्हाला विनंती कशाला करू? तुमच्या सत्तेने तुम्ही ठेवले आहे त्याच स्थितीत मी राहतो. जी तुमची आज्ञा तेच माझी वाणी बोलते. तुमची कृपा झाल्यावर तुमच्या अंगसंगाचा हट्ट नाही, कारण तुमच्या निजध्यासाने पाहिजे ते समाधान होते. तुकाराम महाराज म्हणतात, पूर्वी तुमच्या अंगसंगासाठी जे संकल्प बोलिलो असे व्यर्थ समजावे, तुमच्या अंगसंगाचा लाभतो हा भाव दृढ झाला आहे. 2867. आवडीन पुरे मायबापासी, घडो का एविसी सकैल. होईल नेमिले आपुलिया काळे, आलियांचे बळे आग्रह उरे. जाणिवेले तेथे थोडे एक वेळा, सकळ ही कळा सर्वोत्तमी. तुका म्हणे निवेदिले गुह्यगुज, आता तुझ सर्व चिंता. 2867. आई वडिलांपाशी लेकराच्या इच्छांची पूर्तता होत नाही असे कधी घडते का? प्रारब्धात नेमलेले आहे ते ठरलेल्या वेळेप्रमाणेच होते, पण लेकराने अधीरपणाने लवकर होण्याचा हट्ट केला तर तो दुराग्रह ठरतो. माझा मायबाप सर्वज्ञानी आहे, पण मी आपली हकीकत त्याला कळवली एवढेच. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मायबाप त्याचे लेकरावरील प्रेमसंबंध याचे रहस्य तुम्हाला सांगितले आहे. आता त्याची सर्व चिंता तुला आहे. 2868. झाले आता साठे, कासयांचे लहान मोठे, एक एका पडिलो हाती. झाली तेव्हांची निश्चिंती, नाही फिरो येत मागे. झाले साक्षीची या अंगे, तुका म्हणे देवा आता येथे नाही हेवा. 2868. देवा तुमचे आमचे ऐक्य झाले तेव्हा आपण कोण लहान कोण मोठा असा फरक करता येणार नाही. आपण परस्परांच्या हातात सापडलो आणि त्याच वेळी निश्चिंत झालो आहोत. आम्हाला मोक्षप्राप्तीचा मार्ग सापडला. आम्ही आता या मार्गावरून मागे फिरणार नाही. विठ्ठलाच्या साक्षीनेच हे सर्व ऐक्य घडले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा कोणाचाही हेवा खंत करावी अशी स्थिती राहिली नाही. सर्व समाधानकारक आहे. 2869. ओखटा तरी मी विटलो देहासी, पुरे आता एसी जोडी पुन्हा. किती मरमर सोसावी पुढती, राहिलो संगती विठोबाचे. आता कोण याचा करील आदर, जाऊ कलेवर विटंबोरी. तुका म्हणे आता सांडी तेची सांडी, कोण फिरे लंडी यासी मागे. 2869. वाईट असलेल्या या देहाच्या संगाला मी विटलो आहे. आता याचा लाभ मिळावा मला हे मुळीच नको.
या देहाच्या संगतीत किती मरमर मरावे, कष्ट करावे म्हणून विठ्ठलाच्या संगतीत राहिलो. आता या देहाचा आदर कोण करील याची विटंबना झाली तरी चिंता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या क्लेशदायक संसाराचा एकदा त्याग केल्यावर कोण अविचारी त्याच्या मागे फिरेल. 2870. हेही ऐसे तेही तैसे उभय पिसे अविचार, अभिमानाचे ठेला ठेली मधी झाली हिंपुटी, धीरा शांती नाव ठुरे नुरे हाची उरे आभाळ्या, कौतुके हे पाहे तुका कडता लोका अदनी. 2870. माणसेही तशीच आणि पशुपक्षीही तसेच, दोघेही तसेच अज्ञानी आणि अविचारी आहेत. देहाभिमानाच्या मारामारीत दोघेही कष्टे होतात. या दुर्बळ देहात धैर्य शांतीला जागा राहिली नाहीत. त्यामुळे केवळ दुर्दशा आणि विटंबना उरली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपापल्या मताने हे लोक विविध तापाच्या कढत आदनात असे उकळत आहेत, हे मी साक्ष भावाने पाहत आहे. 2871. हित जाणे चित्त कळो येतसे उचित, परिहारते संपादनी सत्य कारण कारणी, वर्दळते नुतरे कसी आगीमध्ये तेथे रसी, तुका म्हणे करोनी खरे ठेविता ते पुढे बरे. 2871. आपल्या जीवाचे हित चित्ताला कळत असते, योग्य अयोग्य काय आहे ते त्याला समजते. लोकांना बाह्य सोंग आणावे लागते, त्याला खरे कळत नाही. जो अनुभव येतो त्यानेच शक्य होते. बाहेरून चांगले पण आतून हीनकस असलेले सोने कसाला उतरत नाही, त्याच्या रसातही हीन असते. तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध चित्त भक्तिमार्गाची वाटचाल करीत पुण्याई कमाई करू शकते, अन्यथा नाही. 2872. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, ताठून या मान राहिली वरती, अहंकारा हाती लवो नेदी, दास मनावया नवळे रसना, सैर वचना बासगळे, तुका म्हणे कोठे ठेवावा विटाळ, स्नानेची निर्मळ व्हावयासी. 2872. देवाने सुंदर सदृढ देह हरिभजनासाठी दिला आहे, पण हा देह मानवाने आपल्या हिताला बाधा आणणाऱ्या सांसारिक विषयात रममान केला. हा देह अहंकाराच्या तोऱ्यात मान ताट करून चालतो. संत देव यांना नमस्कार करण्यासाठी तो विनम्र होत नाही. हरीचा दास मी आहे असे म्हणून घेताना जीभ वळत नाही, पण स्वैर वचने बोलताना बासरीप्रमाणे याची रचना पाझरते. तुकाराम महाराज म्हणतात, अशुद्ध शब्दांनी विटाळलेला हा देह शुद्ध होण्यासाठी कोठे ठेवावा. 2873. काय करू पोरा लागली चट, धरी वाट देवळाची, सांगितले नेगे कानी दुजे मनी विठ्ठल, काम करी न करी धंदा येते सदा दुश्चित, आमुचे कुळी नवते ऐसे, हेच पिसे निवडले लौकिकाची नाही लाज, माझे मज पारिखे तुका म्हणे नरका जाणे, या वचने दुष्टांची. 2873. दुष्टपणाचे विचार असलेला एक बाप म्हणतो, माझ्या पोराला भजन कीर्तन देवदर्शन याची आवड लागली, त्यामुळे तो सतत देवळाची वाट धरतो. एका विठ्ठला वाचून दुसरे काही सांगितले तरी तो लक्ष देत नाही. घरात अन्य दुसरा कामधंदा करीत नाही. सतत हरिनाम घेतो. विठ्ठलाशिवाय मनात दुसरे काही नसते. आमच्या घराण्यात अशा प्रकारे भजन कीर्तन हरिनाम याची आतापर्यंत कोणाला आवड नव्हती. हाच एकमेव वेडा कसा जन्माला, याला लोक मनाच परवा नाही. माझे असून मला परके झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा दृष्ट प्रवृत्तीच्या बापाची वचने ऐकल्यानंतर नरकाला जावे लागेल, यासाठी त्याची वचने ऐकू येत नाही. 2874. कारणापे असता दृष्टी शंकापोटी उपजेना, शूर मिरवे रणांगणी मरणीच संतोषे, पाहिजे तो कळवळा मंगवळा काय उने, तुका म्हणे उदारपणे काय उने मनांचे. 2874. प्राप्त करायच्या देहावर दृष्टी असेल तर त्याच्या प्राप्तीविषयी मनात संदेह उरत नाही. शूर पुरुष रणांगणावर मिरवतो, तेथे प्राप्त होणाऱ्या युद्धभूमीवर मरणातच त्याला आनंद वाटतो. कोणतेही हितकारी कार्य शेवटास नेऊन भले करण्याची अंतकरणात तळमळ आस्था असली की त्यासाठी त्या कामासाठी लागणाऱ्या सामर्थ्याला काय होणे. तुकाराम महाराज म्हणतात, चांगल्या कामाच्या पूर्ततेसाठी जीवाचे बलिदान देण्याचे औदार्य असेल तर कसलीही कमतरता उरत नाही. 2875. नवती हे उसने बोल आहाच फोल रंजवणे, अनुभवतो वरावरी नाही दुरी वेगळा, पाहिजे ते आले रुची काचा कुची कशाची,